नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज मी बनवणार आहे गुलगुले. आता काही ठिकाणी गुलगुले भजीसारखे गोल बनवतात, पण आमच्याकडे डोशासारखे बनवतात आणि खरंच खूप छान लागतं. मला पहिलं आवडत नव्हतं, पण आता मी आवडीने खाते आणि माझ्या मिस्टरांनासुद्धा खूप आवडतं. आता हे बघा, हे मी पाण्यामध्ये गूळ मिक्स करून घेतलेलं आहे. गूळ चांगला विरघळून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण थोडंसं गव्हाचं पीठ टाकणार आहोत आणि थोडंसं बेसन पीठ. इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ असं घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पटकन पीठ टाकून छानपैकी पटकन हलवायचं आहे, म्हणजे त्याच्या गाठी जास्त होणार नाहीत आणि जरी झाल्या तरी त्या अशा मोडायच्या पूर्णपणे. हे अशा पद्धतीनं एकसारखं हलवायचं आहे आणि हे बघा, ही अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. सेम टू सेम डोशाचं पीठ जसं असतं तसं पद्धतीनं कन्सिस्टन्सी आपल्याला त्याची ठेवायची आहे. आता मी इथे तवा छानपैकी तापवून घेतलेला आहे. त्याच्यावरती तेल स्प्रेड केलेलं आहे. तुम्ही तेल किंवा तूपसुद्धा वापरू शकता आणि हे अशा पद्धतीनं डोशासारखे आपल्याला गुलगुले बनवायचे आहेत. खरंच खूप छान लागतात. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आता हे खालच्या बाजूने असं छानपैकी भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजू आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत आणि हे गुलगुले ना गुळवणीसोबत खातात, पण आमच्यात जास्त गोड आवडत नाही, त्यामुळे आम्ही दुधासोबत खातो. दुधासोबत खाल्ल्यावरसुद्धा खूप छान लागतं आणि खरंच माझी आईसुद्धा अशीच खूप मस्त गुलगुले बनवायची, पण आता तिच्या हातचं काय मला खायला भेटत नाही, त्यामुळे आपणच बनवायचं आणि आपणच खायचं. आणि अशा पद्धतीने आपले गुलगुले तयार आहेत. आता पहिली प्लेट मी माझ्या नवऱ्याला देणार आहे, कारण त्यांनासुद्धा खरंच खूप आवडतात. ओके, चला आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. बाय.